ग्रामसेवक सर्व आपल्याला विषय कार्यक्रमाचा समजतो आणि त्या कमिटीमध्ये मी प्रतिनिधी म्हणून मी अध्यक्ष आहे या तालुक्यात आणि माझी प्रशासनाला एकच विनंती आहे, आपल्या सर्व अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की आपण जे काम करणार आहात ते प्रामाणिकपणे करा. कारण अध्यक्ष मी आहे, त्या जबाबदारी सगळी माझी आहे. आपण चुकीचं काय काम केलं तर ते मला फेडावं लागणार. त्यामुळे मी चुकीचं काम कुठलं करून देणार. आपण केलेली माहिती आपण पहिलं तर माहिती सगळी उपलब्ध करा, सगळ्यांचे अर्ज घ्या, अर्जाप्रमाणे सगळ्यांच्या माहितीप्रमाणे जशा जागा असतील तशा पद्धतीनं आपण त्याचं सर्वेक्षण करा आणि त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला घेऊन प्रत्येक गावचा दौरा करणार, प्रत्येक गावामध्ये जाणार, प्रत्येक गावातल्या ज्या काय जिथं जिथं अतिक्रमण झाले त्या अतिक्रमण भागाला मी स्वतः भेट देणार आहे. त्या लोकांच्या अडचणी समजून घेणार आहे, त्या कशा आहेत कशा नाही त्या प्रत्येक घराला मी जाणार आहे. तेव्हा कुणाचंही घर चुकवू नका, तिथं कुठं राजकारण करू नका. ज्यांना घर नाही, ज्यांना खरंच घर नाही त्याला घर आपल्याला दिलं पाहिजे आणि खरंच शासनाचं कौतुक केलं पाहिजे आपल्याला की शासनानं ज्यांना भूमिहीन आहेत त्यांना घर मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या नावावरती घर असलं पाहिजे. ही खरी शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आपण बरोबर घेऊन ताकदीनं आपल्या तालुक्यातलं काम चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायचं. तेव्हा अधिकारी वर्गाला माझं सांगणं आहे की आपण प्रामाणिकपणे जे काय ग्रामसेवक असतील ज्यांच्याकडे आता ग्रामपंचायतीमध्ये असेल तर ग्रामसेवक त्यांच्याकडे सगळे तुमच्याकडे अर्ज येणार आहेत. त्या अर्जाप्रमाणे आपण सगळी छाननी स्क्रुटनी करून आपण तहसीलदार साहेबांच्याकडे जातील, प्रांत साहेबांच्याकडे जातील, त्याच्यानंतर ते फायनल. दुसरा शहरातला आहे ते वॉर्ड ऑफिसर असतील आपले शिवसाहेब, त्या वॉर्ड ऑफिसरकडून सगळी माहिती आपल्याला येईल. त्या माहितीप्रमाणे आपण ते जे काय बसतील नाही बसतील ते बाहेर काढू, बसतील ते बसवून घेऊ. अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित काम करून घेऊ. त्यानंतर मोजणी विभागाचा सुद्धा फार महत्त्वाचा वाटा आहे. की साहेब आपण मोजणी ऑफिस सगळ्यात घाळ कारभार आहे, मी नेहमी सांगतो. आपण कार्यक्षम आपल्याला हे चांगलं काम करायचं साहेब. तुमचं नाव राहणारा व्यक्ती आयुष्यभर तुमचं नाव काढणार. जर चुकीचं काम झालं त्याला जागे तिकडे तिकडे सरकारला वेग तिरकी मारली तर त्याची अडचण होणार. त्यामुळे मोजणी करताना आपण व्यवस्थित करून त्याला न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे. ग्रामसेवकांनी सर्व गावामध्ये जवळी किंवा त्याची प्रसिद्धी देणं पण अगोदर महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांना माहिती करून जिथं जिथं प्रत्येक ग्रामसेवक हा त्या गावचा त्या हृदय असतं तर त्याला सगळं गावातल्या कुठं कोण राहतं, कुठं कोणाचं अतिक्रमण आहे, किती अतिक्रमण आहे ते बऱ्यापैकी ग्रामसेवकांना ग्रामीण भागातलं माहिती आहे, शहरातल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. तर त्या पद्धतीनं आपण सर्वे करून त्यांना प्रसिद्धी देऊ. त्यांच्याकडून प्रसिद्धी दिल्यानंतर त्यांचे अर्ज आपल्याकडे जास्तीत जास्त अर्ज आले पाहिजे, त्यांची घरं झाली पाहिजे, घरं त्यांच्या कायमस्वरूपी नावं राहिली पाहिजे. गाव निहाय सगळा म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीनं त्यानंतर तुमचा जेव्हा पूर्ण सर्वे होईल, पूर्ण अर्जाच्या त्रुटी होतील, सगळ्या विषय क्लिअर होतील, त्याच्यानंतर मी आढावा घेणार. गाव निहाय प्रत्येक गावाचा आढावा घेणार आहे. तर अधिकाऱ्यांना माझं परत एकदा पुन्हा वारंवार सांगते मी परत आढावा घेणार आहे. त्या आढाव्यात आपण तिथं चुकीचं बेकायदेशीर चुकीचं काम करू नका एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो.